राहू दे, मी करतो. मी करतो. नाही मी करेन. मी करतो, राहू दे. मी ठीक आहे, मी करते ना. वेळीच औषध नाही लावलं तर जखमा चिघळतात. त्या वसुधाने केलेल्या जखमा अजून भरलेल्या नाहीयेत आमच्या, आणि आता ही तारिणी आली आहे तिच्या आईचा सूड घ्यायला. तरी मी सांगत होते तुम्हाला, खांडेकरांच्या संपत्तीवर डोळा आहे तिचा. रेखा, तोंडाला येईल ते बोलशील आणि मी गप्प ऐकून घेईन असं जर तुला वाटत असेल ना, तर त्या गैरसमजात राहू नकोस. नाही, तुम्ही माझंच तोंड गप्प करा, मी गप्पच बसते. पण एक लक्षात ठेवा, ज्या तारिणीची वकिली करताय ना तुम्ही, तीच तारिणी खांडेकरांच्या संपूर्ण कुटुंबाचं वाटोळं करणार आहे. जसं वसुधाने बेलसरेंच्या कुटुंबाचं केलं तसं. रेखा, आई जाऊ दे, तिला जाऊ दे. अरे काय बोलून गेली ती? तारिणी तशी मुलगी नाहीये रे. ती माणसं तोडणारी नाही, जोडणारी मुलगी आहे. खांडेकरांचंच काय, कुणाचंच वाईट करणारी नाहीये. तू बाप आहेस तिचा, ओळखतोस ना तिला? अगं हो आई, तू तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. अगं मागचा पुढचा विचार न करता ती काही बोलून जाते, माहितीये ना तुला. अरे पण माधवा, प्रश्न तिच्या एकटीचा नाहीये. तर तारिणीची जास्त काळजी वाटते. अरे तिथे नक्की काय घडलंय हे अजूनही कोणाला माहिती नाहीये. पोलिसांची चौकशी फक्त सुरुवात आहे. अजून घरच्यांची उलट तपासणी व्हायची आहे. घरच्यांना, बाहेरच्यांना, सगळ्यांना उत्तरं द्यायची आहेत तिला. तारिणीवर माझा पूर्ण विश्वास आहे माधवा. ती कधी खोटं बोलणार नाही. पण यावेळी तारिणीने जो मार्ग निवडलाय ना, तो सोपा नाहीये रे. युवी, अरे हा काय मोठा बॉम्ब पडलाय आपल्या घरावर. दया पप्पा डायरेक्ट जेलमध्ये. खांडेकरांची सगळी रेप्युटेशन स्पॉइल झाली आता. हो दे ना, रेप्युटेशन स्पॉइल होऊ दे, वाट लागू दे, बदनामी होऊ दे खांडेकरांची, काही प्रॉब्लेम नाहीये. व्हॉट डू यू मीन? त्या म्हाताऱ्याच्या अंगात खूप मस्ती आली होती ना. दयानंद खांडेकर म्हातारा, केदारला घरात घ्यायचं होतं, ऑफिस मध्ये घ्यायचं होतं, लग्न लावून द्यायचं होतं त्याला. काय झालं की केदार तारिणी, केदार तारिणी, केदार तारिणी, कान रक्त यायचं बाकी राहिलेलं फक्त. आता बघा आपल्या कर्माची फळं. दयानंद खांडेकर, तुमच्या सख्ख्या मुलाला सोडून तुम्हाला त्या रस्त्यावरच्या हेल्परचा पुळका आला होता ना. तर थोडे दिवस जेलमध्ये हा महाल सोडून म्हणजे येईल अक्कल ठिकाणावर तुमची. बँकेचा मेसेज क्रेडिटेड 1 2 3 4 5 3 लाख. युवी तुझी सॅलरी आली आहे बहुतेक. बघ 3 5 शून्य आहेत. 6 शून्य आहेत. अरे नाही रे, 5 शून्य आहेत. बघ एक ना. इकडे म्हणजे समोर आहे अक्कल शून्य. माझी सॅलरी किती ठरली त्या केदारमुळे? सगळ्यांसमोरच ठरली ना तुमच्या. 9,000 रुपये. हो. हे किती आहेत? 3 लाख. मग ही सॅलरी झाली? नाही. ए मग हे कसले पैसे आहेत? ते एक्स्ट्रा टॅलेंट आहे माझे. मी फ्रीलान्सिंगची कामं करतो ना. काय रे, असं कोणतं टॅलेंट आहे जे मला माहित नाहीये? बघायचं तुला टॅलेंट माझं? हो. देऊ? MNNच्या रायवल चॅनलला न्यूज देऊ का तुझी पण? यायचं तुला हेडलाईन मध्ये यायचं का? त्रास होतोय. तू बोलला नाहीस तर होईल. तुझ्या मनात जे काही आहे ते जर तू मला सांगितलंस तर कदाचित. 1 महिन्यापासून तुला जयराम बद्दल सगळं माहिती आहे आणि तू त्याला शोधत होतीस. एवढ्या वर्षाची मैत्री आहे आपली, ट्रेनिंग पासून. एवढ्या वर्षात तू माझ्यापासून एकही गोष्ट लपवली नाहीयेस. मग आजच का त्या माणसासाठी? केदार, अशी काय वेळ आली तुझ्यावर की तू माझ्यापासून ही गोष्ट लपवलीस? मला माहितीये तुला हे सगळं आवडलेलं नाहीये, पण केदार हे सगळं मी दुसऱ्या कोणासाठी नाही, फक्त तुझ्यासाठी केलंय. अरे देवकी काकू त्या जयराम काकांना भाऊ मानत होत्या. मग देवकी काकूंमध्ये आणि बाबांमध्ये नक्की तेव्हा काय घडलं होतं, त्यांच्यातले गैरसमज कसे झाले हे सांगणारी व्यक्ती फक्त ते एकच होते. मी त्यांना तुला भेटायला घेऊन येणार होते जेणेकरून मी आणि दयानंद खांडेकर जवळ आलो असतो. म्हणजे
दया पप्पांची ही न्यूज तू तोंड बंद ठेवायचं कळलं? राहायचं नाही या घरामध्ये. मजेत जगायची ना लाईफ, पैसा प्रॉपर्टी सगळं हवंय की नाही. कुठे काय बोलायचं नाही, फक्त जेवढं घडतंय ते बघत राहायचं, सगळा तमाशा बघत राहायचं फक्त. दयानंद खांडेकर संपूर्ण मीडिया समोर काय म्हणाला होता? हा माझा मोठा मुलगा, ही माझी मोठी सून. आता संपूर्ण मीडिया म्हणेल हा सगळ्यात मोठा गुन्हेगार दयानंद खांडेकर, द मर्डरर. आता बघूया ना तुम्हाला वाचवायला कोण येते ते. तुमचा लाडका मुलगा की लाडकी सून? सॉरी, मी हे सगळं तुझ्यापासून लपवून केलं. पण या सगळ्याची काय गरज होती? कारण तू इतके वर्ष एकटा होतास केदार. मी बघितलंय आणि तुला खूप जवळून. इतक्या वर्षानंतर जर तुला तुझं हक्काचं कुटुंब मिळत होतं तर मी फक्त एका कारणामुळे तुम्ही दूर होतात हे नव्हतं बघवत मला. हे बघ केदार, मी तुझा राग समजूच शकते, पण आपल्या आयुष्यात कुटुंब खूप महत्वाचं असतं रे. आपण आयुष्यात पुढे जात असतो, पण आपल्या कुटुंबाचा पाया आपल्यासाठी मागे रचला गेलेला असतो. आपल्यासाठी खूप मोठा आधार असतो. आपण जरी त्यांच्यापासून लांब असलो ना तरी सुद्धा ती नाती कायम आपल्या सोबत असतात आणि ती आपल्या सोबत आहेत. हा आधार खूप मोठा असतो, खूप मोठा, आणि आपल्यासाठी खूप गरजेचा सुद्धा असतो. तू मला नेहमी विचारतोस ना केदार की का मालती आत्याचं एवढं सगळं ऐकतेस, निशीच्या आईने काही बोललं तर का ऐकून घेतेस? कारण आज मी जे कोणी आहे, जशी कशी आहे, त्यामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा हात आहे. नाईलाजाने का होईना त्यांनी वाढवलंय रे मला. त्या माझ्या कुटुंबाचा भाग आहेत, माझ्यासाठी माझा आधार आहे. मग इतक्या वर्षांनी जर तुला तुझा आधार मिळतोय तर तो फक्त एका गैरसमजामुळे दूर व्हावा असं मला नाही वाटत. खून खून. तारिणी जयरामच्या घरी कशी काय पोहोचली? ती तिथे का आली असेल? बरोबर त्याच वेळी कशी काय आली ज्यावेळी मी तिथे पोहोचलो?